नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। नवरात्राचा 8वा दिवस महागौरी देवीला अर्पण केलेला आहे। महागौरी म्हणजे पवित्रता, शांतता आणि करुणेचं प्रतीक। कठोर तपश्चर्येमुळे काळसर झालेलं देवीचं रूप गंगाजलाच्या पवित्र स्नानामुळे शुभ्र, तेजस्वी व गोरे रूप प्रकट झाले। तेव्हापासून तिला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले। चला तर मग जाणून घेऊ या महागौरी देवीची कथा आणि महत्त्व। प्राचीन कथेनुसार भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने कठोर तप केले। वर्षानुवर्षे ते जंगलात राहिल्या। कडाक्याच्या थंडीत, उन्हात, पावसात त्या कोणताही त्रास न बाळगता अखंड तपश्चर्या करत राहिल्या। या कठोर तपश्चर्येमुळे त्यांचे शरीर धूळ मातीने माखून काळसर दिसू लागले। देवीचे हे रूप पाहून भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी गंगेला बोलावले आणि गंगाजलाने देवीचे स्नान घडवले। गंगाजलाच्या पवित्र स्नानामुळे त्यांचा काळा रंग नाहीसा झाला आणि त्या अत्यंत गोऱ्या, तेजस्वी, शुभ्र स्वरूपात प्रकट झाल्या। त्यावेळेपासून त्यांना महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले। महागौरीचे रूप म्हणजे शांती, पवित्रता आणि आनंद यांचे मूर्तिमंत स्वरूप। त्या श्वेत वस्त्रामध्ये श्वेत वृषभावर आरूढ आहे। त्यांच्या हातात कमंडलू आहे आणि त्यांच्या हातात त्रिशूल, डमरू आणि वरद मुद्रा दिसते। महागौरी देवीचे महत्त्व। महागौरीच्या कृपेने जीवनातील पापांचा नाश होतो। अविवाहित मुलींनी अष्टमीला महागौरीची पूजा केल्यास लवकर विवाह निर्माण होतो। कुटुंबात शांती व सौख्य टिकून राहते। भक्तांच्या मनातील दुःख, भीती, रोग, शोक नाहीसे होतात। महागौरीची साधना केल्याने साधकाला आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते। महागौरी देवीचा मंत्र ओम देवी महागौरे नमः। हा मंत्र रोज संध्याकाळी 108 वेळा जप केल्याने उत्तम फळ मिळते। महागौरी देवी आपल्याला पवित्रता, शांती आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। तिच्या उपासनेने जीवनात अंधकार नष्ट होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते। तिचा आशीर्वाद सदैव आपल्या जीवनात राहू दे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।